राजकारण तापलं ते एका ऑडिओ क्लिपमुळे. शिवाजी कोण होता या 1988 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या शीर्षकावरनं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केला. इतकंच काय तर प्रकाशकांना धमकी दिली. त्यांच्या संभाषणाची क्लिप समाज माध्यमांवरती व्हायरल झाली आणि त्यानंतर मोठा वाद उफाळून आलाय. खरं तर दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाशी संबंधित हा काही पहिला वाद नाहीये. याआधीही या पुस्तकातील आशय आणि नावाला एका विशिष्ट गटाकडनं विरोध दिसून आलाय. 2015 साली कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतरही हे पुस्तक पुन्हा चर्चेत आलं होतं. या 70 पानी पुस्तकाच्या आतापर्यंत लाखो प्रती विकल्या गेल्या. तरीही या पुस्तकाशी संबंधित काही ना काही वाद सतत सुरू असतो. या सगळ्या घडामोडींवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी आमदार संजय गायकवाड आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांची व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप आधी ऐकूयात. आमदार संजय गायकवाड बोलतो बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा, तर तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे हा? आणि ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला लिहायची गरज काय? शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं लिहायचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतो, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग तू काही शासन शिकू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुस्लिम मारीन साला. तुम्ही आता तू कधी पुस्तक दिसला ए मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो. बोलतोय व्यवस्थित. नीट बोल. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी. नाही, मी तेच सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. ती भाषा बदल. पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडनं आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. हा, पानसरेला भेटायला वर जाय. मग तू भेट. फक्त तुला कदा चिडून टाकतो पाय जरा. हा, या बघूया. जरा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर. तू बी तुझी जीप कापून टाकीन मी. बर बघूया की. या उद्या जीप कापायला. येतोच मी, थांब जरा तू. या उद्या या. तर या ऑडिओ क्लिपमध्ये बीप किती होते ते तुम्ही ऐकले असतीलच. भाषा सुद्धा तुम्ही इतर ऐकलेली आहेत. आवेश तुम्ही ऐकलेला आहेत संजय गायकवाड यांचा. आता या ऑडिओ क्लिपमधनं संजय गायकवाड यांची भाषा, त्यांचा आवेश, याच अनुषंगाने आजचा प्रश्न आम्ही विचारलाय, तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न, दुसरा प्रश्न आहे, शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरनं प्रकाशकांना शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या आमदार संजय गायकवाडांवरती कारवाई व्हावी का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. आता या ऑडिओ क्लिपबद्दल आम्ही जेव्हा आमदार संजय गायकवाड यांना विचारलं त्यावेळी त्यांनी ती ऑडिओ क्लिप आपलीच असल्याचं मान्य केलं. पण त्या ऑडिओ क्लिपमधील काही शब्द ठेवले आणि काही जाणून बुजून काढण्यात आले असा आरोपही त्यांनी केलाय. बघूयात काय म्हणालेत संजय गायकवाड. ऑडिओ तो व्हायरल झाला. काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले. मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं. मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा, माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग. मी त्यांना म्हणलं, प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलंय का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो. आणि मग म्हटलं, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे ते, यांनी अमुक अमुक लिहिलं. म्हणलं, कोणी प्रकाशन कोणी केलंय?
आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती